हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे ना ती मी बनवलेली नाही आहे, तर ती माझ्या बहिणीने बनवली आहे. तर थोडंसं तेल आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे आणि एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडं आलं लसूण आणि हे सगळं परतून घ्यायचं. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की एक चिरलेला मोठा असेल तर एक टोमॅटो, छोटे छोटे असेल तर 2 टोमॅटो किंवा तुमची भाजी किती असेल त्या प्रमाणात घालायचे आहेत. तर अशा प्रकारची भाजी खूप छान लागते आणि नेहमी मी बनवते. पण म्हटलं आता बहीण माझ्या जवळच राहते आहे, तर म्हटलं तिच्याकडून बनवून घेऊया. रोज रोज स्वतःच्या हातचं खायला खूप कंटाळा येतो, हो ना. तर यामध्ये घातलेला आहे हळद, लाल मसाला, गरम मसाला, धणे पावडर आणि काजू घातलेत. हे सगळं ढवळून घ्यायचं. पाणी घालायचे. एक वेलची घालायची असते, वेलची नव्हती सो वेलचीची पावडर घातली, जराशी मीठ घातलं आणि हे झाकून ठेवायचे 5 मिनटासाठी. टोमॅटो एकदा सॉफ्ट झाला की मग हे सगळं थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे, फक्त तव्याला लागू नये म्हणून थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये सगळी ग्रेव्ही घालून घ्यायची. थोडीशी ती उकळी आली की मग आपल्याला पनीर घालायचं आहे. तर यामध्ये तुम्ही क्रीम घालू शकता. आमच्याकडे क्रीम नव्हती म्हणून आम्ही शॉर्टकट मारलेला आहे, ते म्हणजे दूध घातलं आहे. दूधही घालू शकता, छान लागतं. पनीरचे तुकडे काढून घेतले, तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये करून घेऊ शकता. आणि हे आता जास्त शिजायचं गरज नाही आहे. पनीर सॉफ्ट असतो, शिजायची गरज नसते. 1-2 मिनटं ठेवायचं आणि थोडंसं ढवळून घ्यायचं. मिनिटभर ठेवूया झाकून आणि त्यानंतर फक्त आता राहिलं आहे ते म्हणजे कसुरी मेथी घालायची आहे. तर इथे आपण कसुरी मेथी घालून घेऊया आणि रेसिपी आपली डन झालेली आहे खाण्यासाठी. तर मी आता ही इथे खाणार नाही आहे, डबा भरून घरी घेऊन जाणार आहे, कारण घरी आई बाबासुद्धा आहेत. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू, बाय, टेक केअर.